गंधर्विका राधा या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नंद के घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. हाती घोडा पालखी, जय कन्हैया लाल की. कृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. एकादशीम कुर्वन्ति कृष्ण जन्माष्टमी व्रतम. शतजन्म कृतात पापान्मुच्यन्ते नात्र संशये. एकादशी आणि भगवान श्रीकृष्णांची जन्माष्टमीचे व्रत करतात ते 100 जन्माच्या पापापासून मुक्त होतात, यात संशय नाही. कोणाचा कृष्ण, कोणाचा गोपाल, कोणाचा गिरीधर तर कोणाचा माधव, कोणाचा रमण तर कोणाचा कन्हैया तर कोणाचा कान्हा. किती नावं आहेत या श्रीकृष्णाला. कृष्ण जो सर्वांना आकर्षित करतो, गोपाल जो गायींचं पालन करतो, गिरीधर ज्यानं एका करंगुळीवर गोवर्धन पर्वत उचलला होता, गोविंद जो इंद्रियांचा स्वामी आहे. कितीतरी कृष्णाची नावं आहेत, पण त्या प्रत्येक नावाला अर्थ आहे. आज श्रीकृष्ण जन्माष्टमी, तर जाणून घेऊया श्रीकृष्णाविषयी आजच्या आपल्या व्हिडिओमधून. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अध्यात्माशी जोडून राहा. भगवंत अवतार का घेतात किंवा भगवंत का प्रकट होतात, यासाठी भगवद्गीता अध्याय 4 श्लोक क्रमांक 7 आणि 8 यामध्ये भगवंत सांगतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अर्थात जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्माचरणाचा ऱ्हास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते, त्यावेळी हे भारता मी स्वतः अवतीर्ण होतो, भक्तांचा उद्धार करण्याकरिता आणि दुष्टांचा विनाश करण्याकरिता, तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्याकरिता मी स्वतः युगायुगात प्रकट होतो. आपली आध्यात्मिक प्रगती करण्याची आणि भगवंताची कृपा प्राप्त करण्याचा उत्तम दिवस म्हणजेच श्रीकृष्ण जन्माष्टमी. करोडो एकादशीचं फळ फक्त एक कृष्ण जन्माष्टमी केल्यानं मिळतं. तर कोण आहेत हे श्रीकृष्ण आणि कसे आहेत? श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत आणि ते षड ऐश्वर्याने परिपूर्ण आहेत. म्हणजेच त्यांच्याकडं संपूर्ण सौंदर्य, संपूर्ण संपत्ती, संपूर्ण बल, संपूर्ण ज्ञान, संपूर्ण यश आणि संपूर्ण वैराग्य आहे. तर आपला श्रीकृष्णाशी संबंध जोडण्यासाठी जाणून घेऊयात त्यांच्या स्वरूपाविषयी, त्यांच्या स्वभावाविषयी आणि सामर्थ्याविषयी या श्लोकाद्वारे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. आता सच्चिदानंद रूपाय, सत, चित आणि आनंद देणारे हे श्रीकृष्ण. सत म्हणजे ज्यांचा कधीही विनाश होत नाही, जे परमनित्य आहेत असे. चित म्हणजे पूर्णपणे जे ज्ञानमयी आहेत असे ते श्रीकृष्ण. आणि आनंद अर्थात जे सदैव भक्तांना आणि प्राणीमात्रांना आनंद देत असतात. हे झालं भगवंताच्या स्वरूपाविषयी. आता जाणून घेऊयात भगवंतांच्या सामर्थ्याविषयी. विश्वोत्पत्ती यादी हेतवे, विश्व उत्पत्ती करणारे अर्थात या ब्रह्मांडात जे काही निर्मित आहे ते भगवंत श्रीकृष्णच निर्माण करतात, हे त्यांचं सामर्थ्य आहे. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. ताप अर्थात दुःख, त्रय अर्थात 3, विनाशाय नष्ट करतात. आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक या 3 प्रकारच्या दुःखाचा नाश करणाऱ्या श्रीकृष्णांना मी प्रणाम करतो. अर्थात भगवंताचा स्वभावच असा आहे, कोणीही असो, कसाही असो, कुठेही असो, जो त्यांना शरण जातो त्यांचं रक्षण भगवंत स्वतः करतात. श्रीमद भागवतात शुकदेव गोस्वामी सांगतात, तम अद्भुतम बालकम प्रकटम. अद्भुतम बालकम अर्थात श्रीकृष्ण खूप अद्भुत आहेत. तर हे अद्भुत कसे आहेत? एकीकडे श्रीकृष्ण गोपींचं वस्त्र चोरतात, तर दुसरीकडं द्रौपदीचं वस्त्रहरण करताना तिचं रक्षण करतात. एकीकडे श्रीकृष्ण यशोदाकडून स्वतःला बांधून घेतात, तर दुसरीकडं कितीतरी मोठमोठ्या असुरांचा वध करून त्यांना भवबंधनातून मुक्त करतात. एकीकडे बासुरी वाजवून श्रीकृष्ण सगळ्यांना मंत्रमुग्ध करतात, तर दुसरीकडं सुदर्शन चक्राने शिशुपालाचा वध करतात.
एकीकडे भक्तांना भक्ती देऊन कीर्तन करून आनंद देतात, तर दुसरीकडं भक्तांनाच त्यांचं दर्शन देण्यासाठी विरह देतात. पंचमहाभूतापासून बनलेलं हे शरीर भवबंधनातून सोडवायचं असेल तर एकमेव कृष्ण नामाचा आधार घ्यावा लागेल. भगवंताची जर विशेष कृपा आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल, त्यासाठीचा उत्तम दिवस म्हणजे कृष्ण जन्माष्टमी. तर या दिवशी आपण काय करायला हवं? तर या दिवशी संपूर्ण दिवस निर्जला किंवा फलाहार घेऊन किंवा सहार घेऊन उपवास करायला हवा. तसेच या दिवशी भगवंतासाठी भोग बनवणं, भगवंतासाठी हार बनवणं, भगवंताचा विविध प्रकारे शृंगार करणं, भगवंताच्या लीला श्रवण करणं, भगवंताच्या कथा श्रवण करणं, भगवंतासाठी कीर्तन करणं, हे सर्व करून आपण भगवंतांना प्रसन्न करू शकतो आणि भक्ती मार्गात अग्रेसर होऊ शकतो. बॉडी फास्टिंग, सोल फिस्टिंग. अर्थातच काय, तर शरीर उपवास करतं तर आत्मा भजन कीर्तन करून भोजन करत असतो. भगवद्गीता अध्याय 18 श्लोक क्रमांक 66 सांगतो, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः. अर्थात सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग कर आणि केवळ मलाच शरण ये. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेन. तू भयभीत होऊ नकोस. ज्यावेळी भगवंत आपल्या हृदयात प्रकट होतात त्यावेळी आपलं वास्तविक हित होत असतं. म्हणून या जन्माष्टमीला भगवंतांना आपल्या हृदयात प्रकट होण्याची प्रार्थना करावी. म्हणून एकमेव भगवंत श्रीकृष्णांना शरण जावं आणि जन्माष्टमीच्या या पावन तिथीला श्रीकृष्णांना प्रार्थना करावी आणि त्यांची कृपा प्राप्त करून घ्यावी. आपल्या सर्वांची भक्तिलता अशीच वाढत राहावी, हीच आमच्याकडूनही श्रीकृष्णाचरणी प्रार्थना. जन्माष्टमीच्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. भेटूयात पुन्हा नवीन विषयासह पुढील व्हिडिओवर. तोपर्यंत आपल्या आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हरे कृष्ण.